रात्रीचे 9:30 वाजले होते. साताऱ्यातील कराडच्या कोल्हापूर नाक्यावर वाहनांची वर्दळ सुरू होती. शेकडो वाहनांच्या दिव्यांनी परिसर उजळून निघाला होता. मात्र पुलाखाली एक तरुणी मात्र अंधारात हरवून गेल्यासारखी बसली होती. अनोळखी शहर, मनात भीती, डोळ्यात गोंधळ आणि कुठं जायचं, कोणाकडे जायचं याचा तिला पत्ताच नव्हता. कर्तव्यावर असलेल्या वाहतूक शाखेचे पोलीस शिपाई आशिष पाटील आणि नवनाथ पाटील यांच्या नजरेत हा प्रसंग आला. इतरांसाठी तो कदाचित गर्दीतला आणखी एक चेहरा असता, पण त्या दोघांनी तिच्या चेहऱ्यावरची असहाय्यता ओळखली. ते तिच्या जवळ गेले, आपुलकीनं विचारपूस केली. भयभीत झालेल्या त्या 29 वर्षीय तरुणीला सुरुवातीला स्वतःच्या नावाशिवाय काहीच सांगता येत नव्हते. मात्र पोलिसांनी घाई केली नाही, दमदाटी केली नाही, उलट पालकांप्रमाणे धीर देत संवाद साधला. हळूहळू तिच्याकडून पाटण तालुक्यातील एक गाव समजलं. मिळालेला हा एक छोटासा धागा पोलिसांसाठी महत्वाचा ठरला. स्थानिक सूत्रांच्या मदतीने त्यांनी तिच्या भावाचा मोबाईल क्रमांक शोधून काढला. त्याच्याशी संपर्क साधताच कुटुंबियांच्या काळजीला दिशा मिळाली. नातेवाईक पाटणहून कराडला येईपर्यंत आशिष पाटील आणि नवनाथ पाटील तिच्या जवळच थांबले. भीतीनं आणि तणावानं ती भुकेली असल्याचं लक्षात येताच त्यांनी तिला नाश्ता दिला. काही वेळानं तिच्या चेहऱ्यावरची भीती कमी झाली. मध्यरात्रीच्या अनोळखी शहरात तिला खाकी वर्दीत 2 आधाराचे हात मिळाले होते. दरम्यान तिचा भाऊ मोटरसायकलवरून कोल्हापूर नाक्यावर पोहोचला. आवश्यक खातरजमा व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पोलिसांनी त्या तरुणीला सुखरूप भावाच्या ताब्यात दिले. काही तासांपूर्वी काळोखात हरवलेली तिची वाट अखेर घरच्या दिशेनं निघाली. या घटनेत पोलिसांनी केवळ कर्तव्य बजावलं नाही, तर कर्तव्याच्या पलीकडे जाऊन माणुसकी जपली. प्रसंगवधान, संयम आणि संवेदनशीलतेच्या जोरावर एका कुटुंबाचा मोठा ताण दूर झाला.